संघाचे आणि सुप्रीम कोर्ट वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते, धन्यवाद आहे माझं। ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिलाय म्हणून ही मला विश्वास आहे कोर्टावर। 8 महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते। मी किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले, किती वेळा जिल्हा परिषद ह्याला ऑफिसला गेले, SP ऑफिसला, कुणी माझं दखल घेतलं नाही। आजपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या SPनं आधार दिलेला नाही। प्रत्येक बारला आम्हाला आमचं कोणीच ऐकून घेतलं नाही। म्हणून 8 महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही। आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का, मोठ्याला न्याय देते का? आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार, गरीबावर अन्याय करते। असल्या सरकाराला काय करायचंय? म्हणून माझं एकच मागणे, माझ्या लेकराला, माझा लेकरू वकील होत होता, 3 वर्षापासून परभणीत होता, 3 वर्षापासून माझं लेकरू इथं रात्र वकिलीचं कोर्स करीत होतं। पूर्ण बाबासाहेबाचा माझ्या लेकराला अभ्यास होता। असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारने धरून मारलं। हे सरकार आरोपी आहे, पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे। कसा आरोपी? प्रत्येकाला गुन्हेगाराला साथ देत नाही, गुन्हेगारावर अन्याय करते सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे, रिपोर्ट आणतंय खोटं, कुठून पण खोटे रिपोर्ट मागवित आहे आणि सत्य खरे रिपोर्टाला मागं दडवित आहे। हे माझा सरकारावर आजपर्यंत विश्वास नव्हता, माझा विश्वासच होता 100%, कोर्टावर विश्वास होता। मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे एक बहिणीच्या पाठीमागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबाचे आभारी आहे, कोर्टाचे आभारी आहे आणि वकील संघाचे पण मी आभारी आहे। आणि पत्रकार बंधू माझे बहिणी सर्वांची मी आभारी आहे, ह्यांनी पण मला भरपूर मदत केली। माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही। आता जे आरोपी आहेत, सरकार असो, मंत्री असो, कोणी असो, त्यांना लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा, हीच माझी मागणी। आणि असं परत कुण्या गरीबावर अन्याय व्हायला नकोय, कुण्या गरीबाचं लेकरू जायला नकोय आणि कुण्या आईवर वडिलावर ही वेळ येऊ नये आणि असं कधीच घडू नये। संविधान जिंदाबाद हाय, गरीबासाठी संविधान हाय, मोठ्यासाठी नाही। संविधान जिंदाबाद हाय, संविधानाच्या मार्गाने सगळे चालावा, ही माझी मागणी आहे। मैं हमारे परभनी ज़िले के तमाम वकील हजरात को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने हमारे दरमियान में आने वाले वकील सोमनाथ सूर्यवंशी, जिनकी कस्टोडियल डेथ पुलिस के ज़रिए की गई थी, उस मामले में आज इंसाफ क्या होता है ये परभनी शहर को दिखा के दिया है और पूरे महाराष्ट्र को दिखा के दिया है। और इसी माध्यम से एडवोकेट प्रकाश बाला साहब अम्बेडकर साहब ने इन्होंने भी दिखा के दिया है कि लीडर क्या होता है। लीडर वो होता है जब वक्त पे जनता को ज़रूरत होती है, अवाम को ज़रूरत होती है, किस तरह वो कोट पहनकर कोर्ट में भी आ सकता है और न्याय दिला सकता है। मैं बाला साहब अम्बेडकर साहब को भी मुबारकबाद देता हूँ और यहाँ के वकीलों को भी मुबारकबाद देता हूँ कि इनकी कोशिशों और काविशों की वजह से ये पुलिस ने जो अत्याचार और अन्याय किया था सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों के साथ, कि उसकी कस्टोडियल डेथ होने के बाद भी आज तक गुनाह नोंद नहीं किया था, यानी कि क्राइम रजिस्टर्ड नहीं हुआ था। उस प्रकरण में प्रकाश बाला साहब अम्बेडकर और ये हमारे वकील साथियों ने जो आज कोशिशें की है उसको एक कामयाबी मिली है। लेकिन हमें खुशी मनाने की ज़रूरत नहीं है, शासन और प्रशासन उनका है। जीत हम जब मनाएंगे जब ये FIR रजिस्टर्ड होगी और इसके अंदर में ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन होगी और ये इन्वेस्टिगेशन CID या CBI के मार्फत होगी। तो जब सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों को, माता जी को और उनके बहन को खरा न्याय और इंसाफ मिलेगा। यहाँ पर ये आज आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि इंसान बड़ा नहीं होता है, कानून बड़ा होता है, संविधान बड़ा होता है और ये देश संविधान से और कानून से चलेगा। ये आज तमाम जनता ने, हमारे वकीलों ने और ख़ासकर बाला साहब अम्बेडकर साहब ने ये साबित कर दिया है कि इंसान बड़ा नहीं है, संविधान बड़ा है, कानून बड़ा है और ये देश कानून के हिसाब से, संविधान के हिसाब से काम करेगा और चलेगा। अल्लाह हाफिज़। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावी वाटते की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला होता की 7 दिवसाच्या आत संबंधित पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशा प्रकारचा जो आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता, परंतु जातीयवादी प्रशासन आणि विरोध असलेली ही पोलीस यंत्रणा
यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, त्या न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध। आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांचेच पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या होत्या। त्या सर्वच्या सर्वच म्हणजे 3ही याचिका आज सकाळी 11:30 वाजता माननीय सर्वोच्च न्यायालयानं खारिज केलेल्या आहेत, निकाली काढलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत। आणि त्यामुळे आज परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात कशाही परिस्थितीमध्ये या इथल्या प्रशासनाला तात्काळ FIR नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे। हे सर्वच लोकांना माहिती आहे, या देशातल्याच लोकांना माहिती आहे की पोलीस यंत्रणा कशी जातीयवादी आहे। या प्रकरणातून या देशातली, या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा स्पष्टपणे समाजासमोर उघडी पडलेली आहे। हे केवळ आणि केवळ जातीयतेतून या प्रकरणाकडे त्यांनी बघितलेलं आहे आणि जे काही पुरावे आहेत ते पुरावे लपविण्याचा ह्यांचा प्रयत्न सतत झालेला आहे। असं करत असताना माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत। आणि निश्चितपणे आम्हाला माहिती होतं की भारतीय संविधानावर या आमच्या संपूर्ण समाजाचा, आंबेडकरवादी समाजाचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच आज भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे। आणि भारतीय संविधानाच्या विजयाच्या माध्यमातून तात्काळ या पोलिसांनी स्वतःचं यापेक्षा आणखीन जास्त वेळ न घेता तात्काळ संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवावा आणि माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जे निर्देश दिलेले त्या पद्धतीनं त्याची पूर्तता करावी। आताच आमचे मित्र ॲडव्होकेट रवी गायकवाड साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करू नये। आजपर्यंत जे काही त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारचं जर त्यांनी केलं असेल, ज्यांनी केलेलं आहे अशा सगळ्याच पोलीस यंत्रणेला आणि सगळेच जे कोणी आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणातलं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पुरावा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा सर्व पोलिसांवर गुन्हा नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो गुन्हा नोंद झाला पाहिजे। या दृष्टीनं आमची संपूर्ण वकील मंडळी इव्हन परभणी येथीलच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातली संपूर्ण वकील मंडळी यामध्ये काम करते आणि ही सर्व वकील मंडळी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या दिशेनुसार काम करत असल्यामुळं आम्हा वकिलांना याच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं एक हुरूप आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे वकील मंडळी हे काम करत आहोत। मला काही या संदर्भात या ठिकाणी आज सकाळी 11च्या दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, प्रथमतः मी सर्वोच्च न्यायालयाचं जे मनपूर्वक आमची पूर्ण टीम जे अभिनंदन करते, कारण हा खटला सामान्य खटला नाही। या अशा पद्धतीचे खटले देशभरामध्ये कमीत कमी माझ्या नॉलेजपर्यंत 760 खटले आहेत की ज्याला अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा निकाल लागले नाही, त्या कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही। म्हणून हा एक खटला, सोमनाथ सूर्यवंशीचा खटला एक आगळा वेगळा खटला आहे। कारण आतापर्यंत काय झालेलं आहे, ही पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कस्टडीमधली डेथ आहे सोमनाथची। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हा आरोपी आहे। कोण आरोपी आहे? महाराष्ट्र सरकार। इव्हन याच्यामध्ये गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हा सुद्धा आरोपी होऊ शकतो, कारण तो गृहमंत्री हा सगळ्या पोलिसाचा जे हे प्रमुख आहे, ज्याचं मंत्रालय पोलिसाचं आहे, त्या गृहमंत्री त्या फडणवीसाकडे आहे। म्हणून याच्यामध्ये काय झालं, हा प्रकरण दाबण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न जे या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनानं केलेला आहे, या ठिकाणी गृहमंत्र्यानं केलेला आहे। का केलेला आहे? सोमनाथचा डेथ कस्टडीमध्ये झाल्यानंतर प्रथमच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, की जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार मंत्री आहे, पूर्ण पोलिसाचा प्रमुख आहे, अशा मंत्र्यानं सोमनाथचा डेथ जी आहे फुफ्फुसाच्या आजारानं झाले अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आणि काल परवाची दिवशीसुद्धा हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा तीच प्रतिक्रिया त्यांनी दिली की सोमनाथचा डेथ जे आहे फक्त फुफ्फुसाच्या आजारानं झालेलं आहे, पोलिसाच्या मारहाणीमुळे झालेलं नाही। म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने ही गोष्ट सांगावीशी वाटते की बाळासाहेब आंबेडकर यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे संघर्ष काय असते
ते बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला. वकिली व्यवसाय काय असतो बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला. कारण बाळासाहेब आंबेडकर, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, बाळासाहेब आंबेडकर या प्रकरणामध्ये जर नसते तर हे प्रकरण या महाराष्ट्र शासनानं, या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं कधीच दाबून टाकलं असतं. म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी येण्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला एक मॅसेज द्यायचा आहे की या ठिकाणचं मुंबई हायकोर्टाचं बेंच औरंगाबादनं आदेश देऊनसुद्धा या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेनं FIR दाखल करून घेतला नव्हता. टाळाटाळ केली होती. उलट कोणत्याही पद्धतीचे कारण नसताना त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले. कारण भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे, तुम्ही आज गेले तर पोलिसांनी तुमची फिर्याद घ्यायला पाहिजे, ही घटना सांगते. आणि त्याची ड्युटी पोलिसाची अशी आहे, ती बी भारतीय राज्यघटना सांगते की जे कोणी माणूस येईल तुमच्याकडं त्याची फिर्याद घ्या, ही त्याचे कर्तव्य आहे. परंतु हे सगळे ड्युटी कर्तव्य जे आहे या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेनं आणि या ठिकाणच्या गृहमंत्र्यानं धाब्यावर बसविलं. त्याला ही माननीय सुप्रीम कोर्टाने ही चपराक बसवलेली आहे. म्हणून मी अभिनंदन करतो. जय भीम.